Tell me, are the voice and screen clear? All okay? Yes? Okay, fine. Let everyone join. Within a minute, we will start. Good morning, everyone. Good morning. Yes, good morning. Bye. Yes, good morning to all of you. Fine. So Newton's laws of motion चालू आहे बरोबर. पुली मास सिस्टम चालू आहे, right? We know it is the game of FBD. One equation, one unknown. Two equation, two unknown. Three equation, three unknown. Solve करता येतात ना सगळ्यांना. One equation, one unknown. Two equation, two unknown. Three equation, three unknown. That we can do. करता तर येतंय, but पण तरी पण डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना. दोन इक्वेशन सॉल्व कशाला करत बसायचं. सिस्टीमचं ऍक्सलरेशन डायरेक्टली कॅल्क्युलेट करता येतं. नेट फोर्स अपॉन मास ऑफ द सिस्टीम. टेन्शन कुठल्या सेगमेंट मध्ये टेन्शन पाहिजे आहे, त्या सेगमेंट मध्ये कुठेही एक पॉईंट घ्या. 2 इंटू ऑल मासेस बिलो, त्या पॉईंटच्या बिलो असणारे सगळे मासेस, इंटू मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन नाहीये, इंटू ऑल मासेस ऑन दी अदर साइड, ऑल मासेस बिलो इंटू ऑल मासेस, 2 इंटू ऑल मासेस बिलो इंटू ऑल मासेस ऑन दी अदर साइड अपॉन टोटल मास, इंटू जी करायला विसरायचं नाही. कारण मास इंटू मास अपॉन मास, एक मासला एक मास कॅन्सल, युनिट इथं काय येणार केजी, केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर अपॉन केजी म्हणजे झालं केजी म्हणजे मास, इंटू एक्सलरेशन करावं लागेल, तरच फोर्सचं किंवा टेन्शनचं युनिट तयार होईल. टेन्शन इज अल्टिमेटली फोर्स, राईट? सो केजी इंटू केजी, केजी स्क्वेअर अपॉन केजी म्हणजे केजी. सो हे झालं केजी, इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर पाहिजे, बरोबर? फाईन. So now we will move on to the other cases of this pulley mass system. Okay. दोन्ही पद्धतीने आपण आन्सर्स लिहू, डायरेक्ट मेथडने पण आन्सर लिहू, and we'll write the answer with the help of FBD as well. That is 3 equation 3 unknown, 2 equation 2 unknown, that way as well. दोन्ही वेजने आपण हे करायचा प्रयत्न करूया. We will try to solve this with both the ways. बर. हाँ, lecture number 6, right? So write down along with me. समजा पुली मास सिस्टीम चे एक्झाम्पल्स बघतोय आपण. पुली मास सिस्टीम, आपली पुली मुव्हिंग आहे की रेस्टला आहे? आपण जी सिच्युएशन कन्सिडर करतोय त्यात पुली मुव्हिंग आहे की रेस्टला आहे? वेलोसिटी ऑफ पुली किती आहे? 0. सो पुली, आवर पुली इज एट रेस्ट. सो आवर पुली इज एट रेस्ट. सो लेट्स से दिस इज आवर पुली. Okay. On this side, let us attach more than one mass. On this side also let us attach more than one mass. M1, परत string, M2, M3, M4. Now instead of two masses, now we have 4 masses in the system. We have to find out acceleration of each mass. But this is what we are given. So जेवढे सेगमेंट्स आहेत तेवढे सेगमेंट्स आयडेंटिफाय करा. दिस इज अ सिंगल सेगमेंट ऑफ द स्ट्रिंग. या सेगमेंटला एकच टेन्शन असेल, स्ट्रिंग सेम असेल. मासलेस स्ट्रिंग जर असेल, स्ट्रिंगला मास आहे का? नाही. इफ इट इज मासलेस स्ट्रिंग then the tension will be same at all the points. स्ट्रिंगला मास असेल तर प्रत्येक पॉइंटला टेन्शन वेगळं येते. But if it is the massless string, the tension at all the points is different. Sorry, if it is massless string, tension at all the points is same. बर, या सेगमेंट मध्ये टेन्शन किती घेऊयात? T1 घेऊयात. बर, M1 साठी T1 अप की डाऊन? M1 टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. अप की डाऊन?
अप की डाऊन? अप. टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. सो या सेगमेंट मधलं टेन्शन घेऊयात T1. बरोबर, करेक्ट. बर, M3 साठी टेन्शन T1 येईल की अदर दॅन T1 येईल? T1 घेऊ का T2 घेऊ का T1च घेऊ? सेगमेंट सेम आहे ना? सेगमेंट बदललाय का स्ट्रिंगचा? नाही. अप ना डाऊन? टेन्शन ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स. रेफरन्स तुमचा कोण आहे? T3. हे टेन्शन T1च असेल. बरोबर. बर, या स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती घेऊयात? T2 घेऊयात. या सेगमेंट मधलं टेन्शन किती घेऊयात? T2. टेन्शन ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. इथं टेन्शन ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. बरोबर का? किती घेऊ? T2 का T3? हा, T2 येईल ना. M2 साठी T2 वरती येईल आणि M1 साठी T2 खाली येईल. टेन्शन ऑलवेज अवे फ्रॉम रेफरन्स पॉइंट. बरोबर का? इकडे टेन्शन किती घेऊयात? या सेगमेंट मध्ये, तिसऱ्या सेगमेंट मध्ये T3 घेऊयात. सो T3 विल बी अप और डाऊन? M3 साठी डाऊन. सो T3 विल बी डाऊन. and for M4 T3 will be up. बर, अजून कुठले फोर्सेस या M1, M2, M3, M4 वरती ऍक्ट होत आहेत का? चेक करा. अजून कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत का? झाले? हा, मोठ्याने. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, इट्स ओन वेट. वेट म्हणा आपण त्याला डायरेक्टली. हा, काय असेल त्याचं वेट? पहिले M1 चे किती असेल? M1 चे किती असेल? M1G. M2 चे किती असेल? M2G. M3 चे किती असेल? M3G. आणि M4 चे किती असेल? M4G. बरोबर. सो दीज आर दी फोर्सेस विच विल बी ऍक्टिंग. बरोबर. बर, त्यांनी आता काहीतरी दिलं पाहिजे. कोण जिंकले ते तर सांगायला पाहिजे. राईट वाले जिंकतात की लेफ्ट वाले जिंकतात? सो आपण असं म्हणूया, लेट्स से M1 प्लस M2 दिस ऍडिशन इज मोर दॅन. बघायचं आपण डायग्राम मध्ये काय मोर आहे काय लेस आहे. ही लोक जास्त असतील तर हे ऍक्सलरेटिंग डाऊन आणि ही ऍक्सलरेटिंग अप. आणि राईट साइड वाले जिंकले तर राईट साइड वाले ऍक्सलरेटिंग डाऊन, लेफ्ट साइड वाले ऍक्सलरेटिंग अप. लेट्स से M1 प्लस M2 इज मोर दॅन M3 प्लस M4. कुठले जिंकलेत? राईट वाले की लेफ्ट वाले? राईट वाले जिंकले. बरोबर. सो राईट वाले ऍक्सलरेटिंग डाऊन आणि लेफ्ट वाले ऍक्सलरेटिंग अप. बर, यातला प्रत्येक जण, राईट वाला प्रत्येक जण काय असेल? ऍक्सलरेटिंग डाऊन. त्याची FBD झाली का? बघा, झाली का? ऍक्सलरेटिंग डाऊन. हा पण ऍक्सलरेटिंग, हा पण ऍक्सलरेटिंग डाऊन. डायग्राम मोठ्या काढा म्हणजे या सगळ्या गोष्टी एका डायग्राम मध्ये दाखवता येतील. हा ऍक्सलरेटिंग M3, ऍक्सलरेटिंग अप. पुली मोशन मध्ये आहे का? पुली मुव्हिंग अप डाऊन आहे का? वेलॉसिटी ऑफ पुली किती आहे? वेलॉसिटी ऑफ पुली किती आहे? 0. मग इकडे ऍक्सलरेशन जे घेतलं राईट साइडला तेच लेफ्ट साइडला घ्यायचं. फक्त यांचं डाऊनवर्ड आणि त्यांचं अपवर्ड. डिफरंट घ्यायची गरज आहे का? पुली मोशन मध्ये असेल तर डिफरंट येते आन्सर. पुली मोशन मध्ये असेल तर ते आन्सर्स डिफरंट येऊ शकतात. मग इकडे A1 घ्यावं लागेल, तिकडे A2 घ्यावं लागेल. इफ द पुली इज इन मोशन. पुली मोशन मध्ये आहे का? अप डाऊन मूव्ह होते का? नाही. सो इकडे ऍक्सलरेशन किती घ्यावं लागेल? A. फक्त काय करावं लागेल? ऍक्सलरेटिंग अप. इकडे काय करावं लागेल? M4 ऍक्सलरेटिंग अप की डाऊन? M4 ऍक्सलरेटिंग अप. बरोबर सांगताय ना? जर तुमचं त्या डायग्राम मध्ये बसत नसेल तर मोठी डायग्राम काढा. परत डायग्राम पुसून ती मोठी डायग्राम काढा नंतर. आलं लक्षात? हाऊ मेनी अननोन अँड हाऊ मेनी इक्वेशन्स वी नीड? हाऊ मेनी अननोन्स वी हॅव? टेल मी. आपल्याला टेन्शन आणि ऍक्सलरेशन काढायचं. टेन्शन इन ऑल द स्ट्रिंग्स अँड ऍक्सलरेशन ऑफ द सिस्टीम अँड ईच कंपोनेंट. प्रत्येकाचं ऍक्सलरेशन तर एच आहे. या लोकांचं डाऊनवर्ड आहे, या लोकांचं अपवर्ड आहे. ऍक्सलरेशन ए. म्हणजे कोण कोण अननोन आहेत?
अननोन कोण कोण आहेत? एक आहे ऍक्सलरेशन ए, सिस्टीमचं जे असेल तेच प्रत्येकाचं असेल, बरोबर बरोबर का? फुली मोशन मध्ये नाहीये, त्यामुळे A1 A2 म्हणायची गरज नाही. त्या केसमध्ये 2 अननोन आले असते जर फुली अप डाऊन मोशन मध्ये असेल तर, बरोबर. सो अननोन कोण कोण आहे सांगा? ऍक्सलरेशन, या सेगमेंट मधलं टेन्शन, स्ट्रिंगचे 3 सेगमेंट आहेत, धिस सेगमेंट, धिस सेगमेंट and this segment. So total 3 segments we have. So T1, T2 and T3. So how many unknown we have? How many unknown we have? 4 unknown. How many equations we need? To solve these, how many equations we need? We need 4 equations. So how many FBD we should have? 4 FBD we should have. Do we have 4 FBD with us? Yes, no? 4 FBD आहेत की नाहीत? Can we solve this? Yes, just by writing FBD of M1, M2, M3, M4, 4 equation, 4 unknown, game over. Yes, no? 4 equation, 4 unknown solve करावं लागणार. That will consume time. लिहा तर FBD of M1, from FBD of M1, परत काढत बसू का ते M1 ची FBD अशी काढत बसू परत? मेन डायग्राम मध्येच काढायला शिकलाय ना आता, असं सेपरेट काढत बसायचं आपण. हे T1 अपवर्ड, हे T2 डाउनवर्ड, हे M1G डाउनवर्ड. As a effect of all these forces, M1 is accelerating. M1 is accelerating up, down, left, right, top, काय? Down. बोला, नेट डाउनवर्ड फोर्स दोन पद्धतीने लिहायचं आहे, मास इंटू एक्सेलरेशन. सो M1A is equal to, बोला, ऑल डाउनवर्ड मायनस ऑल अपवर्ड. ऑल डाउनवर्ड कोण कोण आहे? तुम्ही बोलायचं, मी लिहायचं. M1G plus T2 all downward minus all upward, बरोबर. FBD of M1 झाली. आता अशी प्रत्येकाची FBD काढत बसू का? नाही ना, दिसते ना इथं, ते परत सेपरेट काढायची गरज नाही. ते डायग्राम, मेन डायग्राम मध्येच काढायला शिका FBD. मेन डायग्राम जी दिलेली असते क्वेश्चन वाली, त्यातच FBD ड्रॉ करायला शिका. कशाला सेपरेट सेपरेट प्रत्येक वेळी काढत बसताय? त्यात पण टाइम घालवू नका. डू द स्मार्ट वर्क. झालं? तसं फॉर M2 साठी सांगा इक्वेशन काय असेल? तुम्ही सांगायचं, मी लिहायचं. मोठ्याने M2A नेट डाउनवर्ड फोर्स इक्वल टू ऑल डाउनवर्ड मायनस ऑल अपवर्ड. M2G मायनस T2, हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन. फॉर M3 बोला, तर हे अपवर्ड आहे बघा, एक्सलरेटिंग अप आहे, हे एक्सलरेटिंग अप आहे. सो काय येणार? M3 into A, नेट अपवर्ड फोर्स M3 into A is equal to all upward minus all downward. all upward कोण कोण आहे? T1 मायनस ब्रॅकेट टाकायचा ना, ऑल डाउनवर्ड वाले कोण कोण आहेत? M3G प्लस T3. चुकायचं नाही, M3G प्लस T3. मग नंतर वाटलं तर या मायनस ना आत मल्टिप्लाय करून घ्या, हे पण मायनस होईल, मायनस M3G मायनस T3 होईल जर मायनस ना आत मल्टिप्लाय केलं तर. पण पहिल्यांदा ऑल अपवर्ड मायनस ऑल डाउनवर्ड करायला पाहिजे की नाही? तुम्हाला समजतंय, समजत नाहीये? कळते का नाही? इक्वेशन 3 झालं. फॉर M4 सांगा, तुम्ही बोलायचं, मी लिहिणार. M4A बोला की, पट सांगितलं पाहिजे. M4A इज इक्वल टू T3 मायनस M4G, असं सांगता येत नाही आम्हाला. ऑल अपवर्ड मायनस ऑल डाउनवर्ड दिसत नाही आम्हाला. T3 दिसतोय का नाही अपवर्ड? M4G दिसतोय का नाही डाउनवर्ड? संपला की विषय. ऑल फोर्सेसचा विचार केला ना आम्ही. M4 वरती ऍक्ट होणारे ऑल फोर्सेस T3 आणि M4. M3 वरती ऍक्ट होणारे ऑल फोर्सेस M3 वरती ऍक्ट होणारे ऑल फोर्सेस T3, M3G, T1. M1 वरचे ऑल फोर्सेस T1, M1G, T2. M2 वरचे ऑल फोर्सेस T2, M2G. सगळे फोर्सेस ड्रॉ केलेत ना. फ्री बॉडी इथं सिस्टीम मध्ये, सिस्टीमची फ्री इथं इफेक्टिव्हली आपण सगळं काढलेलंच आहे. So 4 equation, 4 unknowns. We have to solve these 4 equations, 4 unknown. But that will be time consuming process. Up to this online people tell me, clear and written. बाळांनो बोला.
इथपर्यंत लक्षात आलं का? 4 इक्वेशन 4 अननोन, गेम ओव्हर आहे बेसिकली, तर गेम ओव्हर आहे. दॅट विल टेक टाइम, बरोबर का? एका इक्वेशन मधनं एक व्हॅल्यू काढा, राहिलेल्या 3 मध्ये टाका, परत त्यातल्या तिसऱ्यातनं एक व्हॅल्यू काढा, राहिलेल्या 2 मध्ये टाका, परत त्यातल्या दुसऱ्यातनं एक व्हॅल्यू काढा, पहिल्यामध्ये टाका, मग एक अननोन मिळणार, मग तो दुसऱ्यात टाका, दुसरा अननोन मिळणार, मग ते 2 अननोन तिसऱ्यात टाका, तिसरा अननोन मिळणार, परत ते 3 अननोन चौथ्यामध्ये टाका, 4 अननोन मिळणार. कळते का नाही? एवढं सगळं होणार आहे. ऑनलाईन पीपल टेल मी नाउ अप टू दिस क्लिअर अँड रिटन. झालंय? बर, नेक्स्ट मग डायरेक्ट मेथड करूया. सिस्टीमचं एक्सप्लोरेशन डायरेक्ट करता येते. अल्टरनेट मेथड लिहा. अल्टरनेट मेथड ओरली करता येते याचं, नॉट अ बिग डील. एक्सलरेशन जे सिस्टीमचं तेच प्रत्येकाचं. सो काय लिहिणार मी? नेट फोर्स ऑन द सिस्टीम अपॉन मास ऑफ द सिस्टीम अपॉन मास ऑफ द सिस्टीम. राईटवर्ड वाले कोण कोण आहेत बघा, लेफ्टवर्ड वाले कोण कोण आहेत बघा. नेट फोर्स सांगा मला. ही आपली पुली. इंटरनल फोर्सेस लिहितो का आपण सिस्टीमचा विचार करताना किंवा कुठलीही एफबीडी विचार करताना? त्या एफबीडी चे इंटरनल फोर्सेस घेतो का आपण? नाही. त्या मास वरती ऍक्ट होणारे फक्त एक्सटर्नल फोर्सेस. सो हा कोण? M1. हा कोण? M2. बरोबर. आता मी टेन्शन ड्रॉ करणारच नाही आहे मुद्दा. हा कोण? M3. हा कोण? M4. बरोबर. राईट वाले मासे जिंकलेत की लेफ्ट वाले? राईट वाले. म्हणजे हे काय? ऍक्सेलरेटिंग डाऊन. हे काय? ऍक्सेलरेटिंग अप. हे सगळं आम्हाला माहित आहे. आणि हेच ऍक्सेलरेशन ए आम्हाला लिहायचं आहे. कसं लिहू शकला असतात? नेट फोर्स ऑन द सिस्टीम अपॉन मास ऑफ द सिस्टीम. नेट फोर्स. क्लॉकवाईज फिर म्हणणारे फोर्सेस कोण कोण आहेत? या पुलीला क्लॉकवाईज फिर म्हणणारे कोण कोण आहेत? व्हॉट आर दी फोर्सेस आस्किंग द पुली टू रोटेट क्लॉकवाईज? M1G प्लस M2G. बरोबर का? M1G प्लस M2G. क्लॉकवाईज वाले जिंकलेत. मायनस कोण कोण हरलेत? अँटी क्लॉकवाईज वाले हरलेत. कोण कोण आहेत ते? M3G प्लस M4G. झाला सिस्टीम वरचा नेट फोर्स. सिस्टीमचा विचार केला तर क्लॉकवाईज फिर म्हणणारे मायनस अँटी क्लॉकवाईज म्हणणारे. इथे काय लिहू? M3G प्लस M4G. ब्रॅकेट टाकलाय मी, प्रॉपरली ब्रॅकेट टाकलाय, मध्ये मायनस साइन आहे. नेट फोर्स कळाला. इंटरनल टेन्शन वाले फोर्सेस ड्रॉ करत बसू का? नाही. हा, डिवाइडेड बाय मास ऑफ सिस्टीम काय? M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. मला सांगा, हे इक्वेशन वापरून एक्सेलरेशन काढणं कधी पण बरं आहे ना? 4 इक्वेशन 4 म्हणून सॉल्व्ह करण्यापेक्षा, 1 2 3 4 हे करत बसण्यापेक्षा हे करून पटकन एक्सेलरेशन काढता आलं असतं की नाही? तुम्ही सांगा मला. सो ट्रिक जास्त चांगली आहे ना, अल्टरनेट मेथड जास्त चांगली आहे. 4 इक्वेशन 4 अननोन, एव्हरीवन कॅन डू दॅट, आय नो, बट दॅट विल टेक लॉट ऑफ टाइम. बरोबर. सर टेन्शन कसे काढायचे? टेन्शनचा फॉर्म्युला काय शिकवलाय? टेन्शन इन गिवन सेगमेंट काय शिकवलंय? एक्सेलरेशनचा विषय संपला. टेन्शन इन गिवन सेगमेंट काय शिकवलंय? 2 टाइम्स, बोला. all masses 2 times, all masses below into all masses on other side upon total mass into G. into G विसरायचं नाही. टेन्शन इन गिवन सेगमेंट काय फॉर्म्युला? 2 into हा ब्रॅकेट मध्ये all masses below into all masses on other side, all masses on other side upon total mass of the system into G.
बरोबर. आता T1 ची व्हॅल्यू किती सांगा. या सेगमेंटला घेऊया सेगमेंट 1, हा स्ट्रिंगचा सेगमेंट 1. मग तुम्हाला पॉईंट इथं पाहिजे असेल इथं घ्या, इथं पाहिजे असेल इथं घ्या. इथं घेऊया. T1 बोला. या कम्प्लीट सेगमेंट मध्ये टेन्शन T1 असेल. T1 काय ना 2 टाइम्स या पॉइंटला विचार करा. ऑल मासेस बिलो कोण कोण आहेत? M1 प्लस M2. ऑल मासेस ऑन दी अदर साइड. हा पॉइंट राईट साइडला घेतलाय, लेफ्ट साइडचे सगळे ऑल मासेस. हा M3 प्लस M4 बरोबर. अपॉन टोटल मास ऑफ द सिस्टीम किती आहे? हा M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4. M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 2 टाइम्स ऑल मासेस बिलो. गिवन पॉइंटच्या खाली असणारे ऑल मासेस बिलो. कुठनंही करून बघा तुम्ही, इथनं करून बघितलं तरी हेच आन्सर येणार आहे. ह्या पॉइंटला करून बघा हेच आन्सर येते, या पॉइंटला करून बघा हेच आन्सर येते. सेगमेंट एकच आहे ना, टेन्शन सेम आहे ना. तुम्ही करून बघा ते. ऑल मासेस बिलो इंटू ऑल मासेस ऑन दी अदर साइड अपॉन टोटल मास इंटू जी. मग असं करून आन्सर काढणं T1 चं सोपं नाही का? 4 इक्वेशन 4 अननोन करत बसण्यापेक्षा. आर यू गेटिंग इट? समजायला लागले का? टेन्शनचं युनिट काय आला पाहिजे? टेन्शनचं युनिट काय आला पाहिजे? हा किलोमीटर, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग न्यूटन म्हणा ना, फोर्स आहे ना तो. सो न्यूटन म्हटलं तर चालेलच की. T2 सांगा, या सेगमेंट मधलं टेन्शन सांगा. M1 साठी ते डाऊनवर्ड असेल, M2 साठी ते अपवर्ड असेल, पण ठीक आहे ना, किती असेल ते सांगा की. हा 2 टाइम्स ऑल मासेस बिलो. ऑल मासेस बिलो कोण कोण? M2 इंटू ऑल मासेस ऑन दी अदर साइड. सेगमेंट राईट साइडला, पॉइंट राईट साइडला घेतलाय. ऑल मासेस ऑन दी अदर साइड. म्हणजे अदर साइड वाले सगळे मासेस कोण कोण आहेत? M3 प्लस M4 अपॉन टोटल मास किती? M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 इंटू जी. सो मी सांगितलेली ट्रिक यूज करा 4 इक्वेशन 4 अननोन सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा. मी काय केलं, मी ते 4 इक्वेशन 4 अननोन एकदा सॉल्व्ह केलेत आणि मी ऑब्झर्व केलं T1 चं आन्सर काय आलंय, T2 चं आन्सर काय आलंय, T3 चं आन्सर काय आलंय, हे सगळं मी ऑब्झर्व केलं. एक्सेलरेशनचं A, T1, T2, T3 हे सगळे 4 अननोन मी ऑब्झर्व केले. एक्सेलरेशन T1, T2, T3 हे 4 अननोन मी ऑब्झर्व केले आणि मी हा माझा फॉर्म्युला तयार केला. येते का तुमच्या लक्षात? मी काय केलं, कुठनं मिळाला मला हा फॉर्म्युला? कुठल्याही बुक मध्ये मला असं लिहिलेलं सापडलं नाही. 2 टाइम्स ऑल मासेस बिलो इंटू ऑल मासेस ऑन दी अदर साइड अपॉन टोटल मास इंटू जी. असं काय सापडलेलं नाहीये. बुक्स मध्ये काय सापडतं आपल्याला? 4 इक्वेशन लिहिल्या सापडतात. 4 इक्वेशन 4 अननोन. बुक म्हणतो 4 इक्वेशन 4 अननोन सॉल्व्ह करा. पण बुकला हे माहित असतं का किती वेळ लागणार आहे? नाही. बुक असा विचार करतं की सगळी मुलं भर कॅल्क्युलेशन करतात. विदिन 2 सेकंड 3 सेकंड कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट त्यांचं कॅल्क्युलेशन होतं, असे बुक अज्युम करतं. बरोबर ना? बुक अज्युम करते की तुमचा रायटिंग स्पीड इन्फिनिटी आहे. बरोबर. त्यामुळे बुक म्हणतं की 4 इक्वेशन 4 अननोन सॉल्व्ह करा. बरोबर. म्हणून तर शिक्षक लागतो ना. हे तर काय सगळं बुक मध्ये आहेच. मग ते ऑब्झर्व केलं मी. T1, T2, T3 काय आले, एक्सेलरेशन काय आले, नेट फोर्स अपॉन मास ऑफ द सिस्टीम करा. एक्सेलरेशनचा विषय सांगतोय. टेन्शनसाठी एक जनरल फॉर्म्युला तयार केला. बोला T3 बोला, या सेगमेंट मधलं टेन्शन बोला. तुम्ही सांगायचं. तुम्ही सांगाल, मी लिहीन 2 टाइम्स. हा ऑल मासेस बिलो M4 ऑल मासेस ऑन दी अदर साइड. आता लेफ्ट साइडला मग राईट साइडचे अदर मासेस ऑल मासेस. हा M1 प्लस M2 अपॉन हा M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 इंटू जी. अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाइंग दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. डायरेक्ट पण करता आला असता. बरोबर. अजून इकडे 5-6 मासेस वाढवले, अजून इकडे 4-5 मासेस वाढवले, चालेल ना? काय अडचण आहे का? उत्तर येतील तुम्हाला.
तेवढ्या इक्वेशन 7 इक्वेशन 7 म्हणून सॉल्व्ह करत बसणार आहे का? टोटल मासेस 4 आहे, 4 इक्वेशन 4 म्हणून 7 इक्वेशन 7 म्हणून सॉल्व्ह करत बसणार आहे का? नाही. करा नाही. मग एक्सेलरेशन काढता येते, प्रत्येक सेगमेंट मधलं टेन्शन पण काढता येते, ओरली करता येते. ओके, जरा प्रॅक्टिस केली की हे ओरली करता येते. ऍक्च्युअली परीक्षेमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला पण लिहित बसणार नाही. तुम्ही काय करणार, M1 दिलाय तुम्हाला 2 kg, लिहा ना मग 2 kg. M2 दिलाय 5 kg, लिहा इथं 5 kg. किंवा दिसतंय 2 + 5 7 दिसतंय ना, मग 7 लिहा ना इथं. डायरेक्ट करत चला ना. इंटू जी ची व्हॅल्यू 10, डायरेक्ट करा ना. अलग लक्षात, हा फॉर्म्युला मनात ठेवा, डायरेक्टली सबस्टिट्यूशनला चालू करा ना. फॉर्म्युला लिहायची तरी काय गरज आहे? फॉर्म्युला लिहिणार, व्हॅल्यूज पुट करणार, कॅल्क्युलेशन करणार, कशाला? फॉर्म्युला मनात, व्हॅल्यूज पुट, कॅल्क्युलेशन. अलग लक्षात. इनिशियली स्टार्टिंगचे काही क्वेश्चन सॉल्व्ह करताना लिहित चला फॉर्म्युला, पण एकदा प्रॅक्टिस झाली आणि एकदा माहित झालं करता येते हे तुम्हाला पडलं, तर नंतर तुम्ही पट फॉर्म्युला पण लिहायची गरज नाही असं मी म्हणतो. अलग लक्षात, डायरेक्ट सबस्टिट्यूशन आणि आन्सर. पहिले काही क्वेश्चन्स, मॉड्यूलचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळे फॉर्म्युले लिहा, काय अडचण. मॉड्यूलचा एक आणि एक क्वेश्चन सॉल्व्ह करताना फॉर्म्युले लिहा, सगळी सबस्टिट्यूशन प्रॉपरली करा आणि मग आन्सर काढा. पण जेव्हा ऍडिशनल क्वेश्चन सॉल्व्ह करा तेव्हा मी तर म्हणतो की तुम्ही फॉर्म्युला जरी नाही लिहिला तरी चालेल. हा, तुम्हाला वाटतं की नाही फॉर्म्युला लिहावा एखाद्या क्वेश्चनला, मगच लिहा. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी कसं सॉल्व्ह करायचं, तर त्या क्वेश्चन मध्ये ऍडिशनल टास्क सॉल्व्ह करताना, ऍडिशनल क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याच्यामध्ये टाइम वेस्ट करू नका फॉर्म्युला लिहिण्यामध्ये. फॉर्म्युला मनात, डायरेक्टली सबस्टिट्यूशन आणि कॅल्क्युलेशन. अलग लक्षात, गरज वाटते तर लिहित चला. मॉड्यूलच्या साठी सगळ्या लिहा, सगळे फॉर्म्युले लिहा, सगळ्या सबस्टिट्यूशन लिहा मॉड्यूलचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना. पुढं जरा स्ट्रिंग कन्स्ट्रेंट विषय संपला. जेव्हा पुली मोशन मध्ये असेल तेव्हा काय करायचं ते पुलीच्या केसमध्ये बघू आपण. त्या केसमध्ये व्हेलॉसिटीला, पुलीची व्हेलॉसिटी आणि इथली व्हेलॉसिटी, ते व्हेलॉसिटी ऑफ पुली आणि व्हेलॉसिटी V1 V2 हे जे काय घ्यायचं आहे ते कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह काल सांगितलं होतं, पण तसा एखादा क्वेश्चन आल्यानंतर बघू, त्याची काळजी करू नका. पुढं काय पेज नंबर मॉड्यूलचं जरा सांगा मला. काय 132 ना, बरोबर 132. पुलीवाला विचार झाला, पुली त्याला म्हणायचं स्ट्रिंग कन्स्ट्रेंट. स्ट्रिंग कन्स्ट्रेंट बाळांनो समजलं आपल्याला. चला पुढं लिहा आता वेज कन्स्ट्रेंट. बर, WEDGE वेज कन्स्ट्रेंट हे काय आहे बघूया आता. पुली कन्स्ट्रेंट, स्ट्रिंग कन्स्ट्रेंट झाला, आता वेज कन्स्ट्रेंट. वेज कन्स्ट्रेंट, बर, वेज कन्स्ट्रेंट काय? कन्स्ट्रेंट मोशन बघतोय आपण, म्हणजे मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज बघतो, म्हणजेच कन्स्ट्रेंट मोशन. मोशन ऑफ कनेक्टेड बॉडीज म्हणजेच कन्स्ट्रेंट मोशन. कारण एका बॉडीच्या मोशन वरती दुसऱ्या बॉडीची मोशन डिपेंडंट आहे, सो कन्स्ट्रेंट मोशन. बर, कंडिशन्स लिहा, त्यांनी जसं दिलंय तसं पहिल्यांदा लिहून घ्या. कंडिशन्स, पहिली कंडिशन आहे देर इज रेग्युलर कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, म्हणजे कॉन्टॅक्ट लूज होत नाहीये. देर इज रेग्युलर कॉन्टॅक्ट, देर इज रेग्युलर कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स और बॉडीज, काही म्हणा. देर इज रेग्युलर कॉन्टॅक्ट बिटवीन टू ऑब्जेक्ट्स और बॉडीज. बर, ठीक आहे. दुसरी कंडिशन काय? ऑब्जेक्ट्स आर रिजिड, म्हणजे ऑब्जेक्ट कॉम्प्रेस होत नाही, एक्सपांड होत नाही, ऑब्जेक्टची साईज बदलत नाही, म्हणजे रिजिड. ऑब्जेक्ट्स आर रिजिड इन ब्रॅकेट नॉन कॉम्प्रेसिबल. कॉम्प्रेस होत नाहीत, एक्सपांड होत नाहीत, काही होत नाही, त्यांची साईज फिक्स आहे. बर, ठीक आहे. काय काय कंडिशन्स लिहिता येतात, काय वेज कन्स्ट्रेंट काय आहे, काय रिलेशन असेल दोन ऑब्जेक्टच्या व्हेलॉसिटीज मध्ये, थोडासा प्रयत्न करूयात लिहायचा. बघा एक गंमत, कन्स्ट्रेंट किंवा कंडिशन जी आहे ती लिहून घ्या. कन्स्ट्रेंट असं म्हणा, कन्स्ट्रेंट किंवा जी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तो कन्स्ट्रेंट काय आहे, कन्स्ट्रेंट म्हणा, असा आहे. लिहा, द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी
बर, द रिलेटिव्ह velocity perpendicular to contact plane, the relative velocity perpendicular to contact plane, the relative velocity perpendicular to contact plane of two rigid objects. Just keep on writing. स्टार्टिंगला नवीन वाटतंय, काल सारखं होईल. स्टार्टिंगला नवीन वाटलं पण नंतर पुली आणि आता डायरेक्टली इक्वेशन्स लिहायला चालू केलं. तसंच आहे. The relative velocity perpendicular to contact plane of two rigid bodies is always zero. बर, म्हणजे काय बघू समजून. is always zero. कॉन्टॅक्ट प्लेनला करस्पॉन्डिंग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी, कॉन्टॅक्ट प्लेनला परपेंडिक्युलर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती? 0. ठीक आहे. सो काय करूया बघा, फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे इथं. समजा एक फ्रिक्शनलेस सरफेस आहे. हा एक फ्रिक्शनलेस सरफेस आहे. बर सर, ठीक आहे. या फ्रिक्शनलेस सरफेस वरती काय करूया, या फ्रिक्शनलेस सरफेस वरती काय करूया, एक वेज ठेवूया. अशा टाईपच्या शेपला काय म्हणायचं? वेज. काय म्हणायचं याला? वेज. बरोबर. आता काय करूया, या वेज वरती काय करूया, एक ब्लॉक ठेवूयात. काय करूया? ब्लॉक ठेवूयात. या वेज वरती एक ब्लॉक ठेवूयात. वेजचं मास घेऊयात कॅपिटल एम. किती घेऊयात? वेजचं मास कॅपिटल एम. ब्लॉकचं मास घेऊयात स्मॉल एम. ब्लॉकचं मास किती घेऊयात? स्मॉल एम. बर, बाहेर लिहूयात मुद्दाम. ब्लॉकचं मास किती? स्मॉल एम. इथं पण फ्रिक्शन नाही आहे. नो फ्रिक्शन इज प्रेझेंट हियर. अजून फ्रिक्शन शिकलोय का आपण? नाही. तोपर्यंत फ्रिक्शनचा काय विचार करायचा. हा जो काही सरफेस आहे बाळांनो, हा फ्रिक्शनलेस सरफेस आहे. दिस सरफेस इज फ्रिक्शनलेस. बर, फ्रिक्शनलेस. हा जो काय सरफेस आहे बाळांनो, तो सुद्धा फ्रिक्शनलेस आहे. दोन ब्लॉक मधला हा सरफेस सुद्धा फ्रिक्शनलेस आहे. आता काय गंमत होईल, या सिस्टीमला इनिशियली आपण पकडून धरूयात किंवा धरून ठेवूयात. पकडूयात या सिस्टीमला. इनिशियली लेट अस होल्ड द सिस्टीम. नाउ लेट अस रिलीज द सिस्टीम. सोडलं याला, काय ढकललं नाही, काय नाही केलं. काय होईल? हे खाली यायला चालू होईल. पण हे नुसतं एकटंच खाली येईल का? नाही, हे खाली पण येईल आणि हा वेज राईटला पण जाईल. बोला येस नो. दिस ब्लॉक विल मूव्ह डाऊन. येस नो. द ब्लॉक विल मूव्ह डाऊन द इन्क्लाइन अँड द वेज विल मूव्ह राईटवर्ड. समजतंय का? ऑनलाईन पीपल टेल मी येस नो. हे समजलं का? काय होईल? व्हॉट विल हॅपन? व्हेरी गुड. बरोबर, पटपट पटपट सगळ्यांनी सांग. हा ब्लॉक खाली येणार आहे की नाही? इंटरेस्टिंग. ब्लॉक खाली येणार आणि वेज राईटला जाणार. बरोबर का? पण हे सगळं होताना एक कंडिशन सॅटिस्फाय होणार. हा कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय होणार. येते का लक्षात? हा कन्स्ट्रेंट सॅटिस्फाय होणार. कुठला? These two people are always in contact with each other. So या कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर एक ऍक्सिस ड्रॉ करा. हे प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट आहे. हे काय आहे? प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट. प्लेन ऑफ कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर डायरेक्शन जर बाळांनो ड्रॉ केली तर मला सांगा, या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये या एम ची किंवा या कॅपिटल एम ची काय मोशन आहे का? काय वाटतंय तुम्हाला? ऑलवेज दोन लोक जर ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असतील, दोन लोक जर ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर त्यांना असं वाटेल की कॉन्टॅक्ट पॉइंट कुठंच इफेक्टिव्हली मूव्ह होत नाहीये. बरोबर, कारण आपण ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये. मग हे जे काय आहे ना, हे ऑलवेज कॉन्टॅक्ट मध्ये म्हणजे काय? हे जे काय प्लेन आहे, हे प्लेन, इकडे एक ऑब्जेक्ट आहे, इकडे दुसरा ऑब्जेक्ट आहे. हे भले मूव्ह होत असेल, हा पण मूव्ह होत असेल, हा पण मूव्ह होत असेल, पण नेक्स्ट स्टेज कशी असेल? नेक्स्ट स्टेज अशी असेल, हा ब्लॉक पुढे गेला असेल, हा ब्लॉक खाली आला असेल, पण हा कॉन्टॅक्ट लूज झालाय का त्यांचा? कॉन्टॅक्ट लूज झालेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा निघतोय का बघा, दोन कार आहेत ज्या मोशन मध्ये आहेत, ही कार आणि ही कार.
एक सेकंड, चार्जिंग संपत आलं. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. जर इकडे रे, धर जर, चला हे लाव. जस्ट गिव्ह मी 1 सेकंड. 2 सेकंदात हा पॉइंट रिव्हील होईल, तुम्हाला इमॅजिन होईल तिथे. ठीक आहे, ओके. या 2 कार्स आहेत, त्या ऑलवेज मोशन मध्ये, दोघेही मोशन मध्ये. पण समजा या 2 कार्स मध्ये आपण काय केलं, आता कॉन्टॅक्ट केला. या 2 कार्स मध्ये आपण काय केला, असा कॉन्टॅक्ट केला. 2 कार्स आर ऑलवेज टचिंग इच अदर. याचा अर्थ असा आहे का बघा, थोड्या वेळानं समजा असं नाही की या कार फक्त फॉरवर्ड याच डायरेक्शन मध्ये चालल्यात, असं पण काही नाही. कॉन्टॅक्ट आहे, कॉन्टॅक्ट आहे. कॉन्टॅक्ट लूज करायचा नाहीये. याचा अर्थ काय निघतो थोडस समजून घ्या. थोड्या वेळानं ही जी काय सिस्टीम आहे ही इथं दिसली, थोड्या वेळानं ही सिस्टीम आम्हाला इथं दिसली. याचा अर्थ असा निघाला, द मिनिंग ऑफ दिस इज, असं नाही की ही सगळी सिस्टीम अशी स्ट्रेट लाईन मध्येच मूव्ह व्हायला पाहिजे, असं पण काही नाही. हा इथं पोहोचला, बरोबर, हा इथं पोहोचला, बरोबर, बोला यश. हा इथं पोहोचला, हा इथं पोहोचला. कॉन्टॅक्ट लूज झाला का? नाही, कॉन्टॅक्ट लूज झाला नाही. याचा अर्थ गिव्हन टाइम मध्ये यानं हॉरिझॉन्टल ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि गिव्हन टाइम मध्ये यानं हॉरिझॉन्टल ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स एक्झॅक्टली सेम आहे. म्हणजे या कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर व्हेलॉसिटी दोघांच्या एक्झॅक्टली इक्वल आहेत. बोला यश. तरच कॉन्टॅक्ट मेंटेन होऊ शकतो. टू मेंटेन द कॉन्टॅक्ट you must maintain the velocities perpendicular to contact equal. कळतंय का? कळतंय का मी काय बोलतोय? कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर व्हेलॉसिटीज एक्झॅक्टली इक्वल पाहिजे. व्हेलॉसिटीज एक्झॅक्टली इक्वल असतील तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती असते? इफ व्हेलॉसिटीज आर एक्झॅक्टली इक्वल देन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज 0. देन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी इज 0. म्हणून त्यांनी काय म्हटलंय, कॉन्टॅक्ट मेंटेन झालाय तर कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किती यायला पाहिजे? 0. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 यासाठी व्हेलॉसिटीज परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट काय पाहिजेत? इक्वल पाहिजे. याच मिनिंग काय निघतंय? हे जे काय आहे यालाच अल्टरनेट मिनिंग काय सांगता येते? व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट, velocities perpendicular to contact, velocities म्हटलं पाहिजे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 यायला पाहिजे. म्हणजे velocities perpendicular to contact काय यायला पाहिजे? velocities perpendicular to contact must be equal. velocities perpendicular to contact must be equal. तरच हे सॅटिस्फाय होणं पॉसिबल आहे. कारण कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवायचं आहे, कॉन्टॅक्ट मेंटेन करायचं आहे. याचं मिनिंग असं आहे, टू मेंटेन द कॉन्टॅक्ट यू हॅव टू कव्हर इक्वल डिस्टन्स, इक्वल डिस्टन्स, इक्वल टाइम. कुठल्या डायरेक्शन मध्ये? परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट या डायरेक्शन मध्ये. तरच कॉन्टॅक्ट मेंटेन होतो. मला सांगा, या पुढच्यानं जास्त डिस्टन्स कव्हर केलं, झाला की कॉन्टॅक्ट लूज. गिव्हन टाइम मध्ये परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टनं जास्त डिस्टन्स कव्हर केलं, पहिल्या ऑब्जेक्टनं कमी डिस्टन्स कव्हर केलं, पहिला इथं पोहोचला, दुसरा इथं पोहोचला, कॉन्टॅक्ट लूज झाला की नाही? झाला. सो परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट व्हेलॉसिटीज काय पाहिजे? इक्वल पाहिजे. म्हणजेच रिलेटिव्ह व्हेलॉसिटी परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट काय पाहिजे? 0 पाहिजे. समजतंय का? म्हणजेच व्हेलॉसिटीज परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट इक्वल पाहिजे. म्हणजे याच्या व्हेलॉसिटीचा कंपोनंट परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट प्लेन आणि याच्या व्हेलॉसिटीचा कंपोनंट परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट प्लेन काय पाहिजे? इक्वल पाहिजे. समजलं का? आलं का लक्षात? कंडिशन समजली? सो मी काय करणार, या ब्लॉकची जी काय नेट व्हेलॉसिटी असेल, कशी आहे मला माहिती आहे का ह्याची नेट व्हेलॉसिटी? मला माहित नाही ह्याची नेट व्हेलॉसिटी कशी आहे, पण त्याच्या नेट व्हेलॉसिटीचे 2 कंपोनंट घेणार. स्मॉल एनच्या नेट व्हेलॉसिटीचे बाळांनो मी 2 कंपोनंट घेणार. आय विल टेक 2 कंपोनंट्स ऑफ स्मॉल एन्स व्हेलॉसिटी. पहिला घेणार पॅरलल टू द कॉन्टॅक्ट प्लेन, दुसरा घेणार परपेंडिक्युलर टू दी कॉन्टॅक्ट प्लेन. बोला यस नो? हा कोण आहे?
स्मॉल एमच्या व्हेलॉसिटीचा पॅरलल कंपोनंट, बरोबर की नाही? कुणाला पॅरलल? कॉन्टॅक्ट प्लेनला पॅरलल. आणि हा कोण आहे बोला? स्मॉल एमच्या व्हेलॉसिटीचा परपेंडिक्युलर कंपोनंट. बोला येस नो. बर, आता स्मॉल एमची इफेक्टिव्ह व्हेलॉसिटी कशी असणार? काय नाही, हा पॅरलोग्राम तुम्ही कंप्लीट करा. समजतंय का? हा पॅरलोग्राम कंप्लीट करा, इफेक्टिव्ह व्हेलॉसिटी काढा, जी ती. समजतंय का? हा जो काय कॅपिटल एम आहे तो राईटला चाललाय, एवढं तर 100% माहिती आहे तुम्हाला. हा कॅपिटल एम तर राईटला चाललाय, एवढं मात्र तुम्हाला बाळांनो 100% माहिती आहे. सो याचे पण दोन कंपोनंट येतील. कसे येतील सांगा? बोला. एक पॅरलल टू प्लेन आणि एक परपेंडिक्युलर टू प्लेन. सो या व्ही चा एक पॅरलल टू प्लेन कंपोनंट असा येणार की येणार नाही? कोणाचा? व्हेलॉसिटी ऑफ कॅपिटल एम चा पॅरलल कंपोनंट. आणि या व्हेलॉसिटी ऑफ कॅपिटल एम चा हा कोण असेल बाळ? मोठ्याने बोला. या प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट. समजायला लागलंय? हा अँगल जर बाळ थिटा असेल, इफ दिस अँगल इज थिटा, हा थिटा असेल, inclined plane horizontal, inclined plane horizontal, inclined plane horizontal, horizontal आहे नाही? बरोबर. समजतंय का नाही? समजतंय ना? बर, कुठल्या व्हेलॉसिटीज इक्वल पाहिजेत? व्हेलॉसिटीज परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट मस्ट बी, बोला, इक्वल. म्हणजे व्ही स्मॉल एम चा परपेंडिक्युलर मस्ट बी इक्वल टू व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर. समजलं का? याचं मिनिंग काय आलं? हा बोला. व्ही स्मॉल एम चा परपेंडिक्युलर कंपोनंट इज इक्वल टू व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर. बरोबर. काय आहे सांगा बरं? काय आहे सांगा बरं? व्ही स्मॉल कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर, व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर कंपोनंट. हा पॅरलल कंपोनंट काय असेल? साइन की कॉस? हा अँगल थिटा आहे बघा. व्हीएम चा हा कोण असेल? करेक्ट. हा कोण असेल? कॉस थिटा. आणि हा व्हीएम परपेंडिक्युलर म्हणजे व्हीएम चा कोण असेल? तो व्ही कॅपिटल एम चा काय असेल? तो साइन थिटा. आलं का लक्षात? तुम्हाला ऍज पर द नीड रिप्लेसमेंट करता येतील. एवढ्याच इक्वेशन वरनं ते सॉल्व्ह होत असते, बाकीची काही काळजी करायची गरज नाही. समजतंय का? व्हॉट विल बी द आन्सर हियर? व्ही कॅपिटल एम चा कॉस की साइन? व्हीएम परपेंडिक्युलर म्हणजे कोण आहे? व्हीएम चा साइन थिटा. कॅपिटल व्हीएम चा साइन थिटा. परीक्षेमध्ये आम्ही तुम्हाला हे देऊ, ब्लॉकची वेलॉसिटी विचारू. करता येईल? करता येईल का? बऱ्याच गोष्टी विचारू शकतो आम्ही याच्यामध्ये, पण इक्वेशन बेसिकली हेच, दुसरं काही इक्वेशन नाही. इक्वेशन बेसिकली हेच. समजतंय का? याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की तुम्हाला ऍक्सलरेशन कळेल. याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की काय मिळेल? काय मिळेल? ऍक्सलरेशन. कळतंय का? याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की ऍक्सलरेशन, याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं की ऍक्सलरेशन. अप टू दिस ऑनलाईन पीपल रिप्लाय इन दी चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन. नेक्स्ट स्टेपला ऍक्सलरेशनचं पण इक्वेशन लिहू. ऍक्सलरेशनचं पण इक्वेशन लिहू आपण. थोडं नवीन काहीतरी आता प्रत्येक लेक्चरला समजायला चालू होईल. बरोबर ना? तेच तर इंटरेस्टिंग आहे फिजिक्स मध्ये. दरवेळी काहीतरी नवीन लेक्चर मध्ये, दर नवीन लेक्चरला काहीतरी नवीन समजणार आहे आता. सो आज काय शिकलो आपण? कॉन्टॅक्ट मेंटेन करण्यासाठी कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ व्हेलॉसिटीज काय पाहिजे? दोन ऑब्जेक्टचा कॉन्टॅक्ट मेंटेन होण्यासाठी त्या दोन ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टला परपेंडिक्युलर व्हेलॉसिटीज काय पाहिजे? इक्वल पाहिजे. तरच कॉन्टॅक्ट मेंटेन होतो. एक जोरात पुढे गेला, एक हळूहळू गेला तर मागून कॉन्टॅक्ट लूज झाला की नाही? समजतंय का? बरं, हीच कंडिशन नेक्स्ट पेज वरती लिहू बाळांनो आणि ऍक्सलरेशन साठी इक्वेशन लिहू. व्ही स्मॉल एम चा परपेंडिक्युलर इक्वल टू व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर. लिहा. व्ही स्मॉल एम चा परपेंडिक्युलर कंपोनंट व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर कंपोनंट इक्वल आहे. डेरिव्हेटिव्ह घ्या. व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर काय शिकवलाय किंवा काय आला होता? साइन का कॉस आला होता? काय आला होता? व्ही कॅपिटल एम चा परपेंडिक्युलर काय आला होता? साइन आला होता. व्हीएम चा साइन आला होता. ठीक आहे ना? लिहा. व्हीएम चा
साइन थीटा आला होता, डेरिवेटिव्ह घ्या. व्ही वेलॉसिटीचं डेरिवेटिव्ह acceleration of small m in the perpendicular direction to the plane is equal to velocityचं डेरिवेटिव्ह acceleration of capital M in which direction, perpendicular to plane. याचं डेरिवेटिव्ह घेतलं तर साइन थीटा कॉन्स्टंट आहे, थीटा कॉन्स्टंट आहे, साइन थीटा कॉन्स्टंट आहे, डेरिवेटिव्हच्या बाहेर ऍज इट इज. व्ही चं डेरिवेटिव्ह ऍक्सलरेशन, टोटल ब्लॉकचं ऍक्सलरेशन इंटू साइन थीटा, टोटल वेजचं ऍक्सलरेशन, कॅपिटल एम चं ऍक्सलरेशन, टोटल ऍक्सलरेशन ते कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. व्हीएम कसा आहे, हॉरिझॉन्टल. मग टोटल वेजचं ऍक्सलरेशन पण हॉरिझॉन्टल, त्याचा साइन कंपोनंट, म्हणजेच या टोटल ऍक्सलरेशनचा परपेंडिक्युलर कंपोनंट टू द प्लेन. समजायला लागलाय? हळूहळू गोष्टी लक्षात यायला चालू होतील. एखादाच क्वेश्चन असतो तो आम्हाला सॉल्व्ह करता येतो. बरोबर, जमलं इथपर्यंत? बर, आता एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. एक्झाम्पल नंबर 13, कन्स्ट्रेंट मोशन वरचा एक्झाम्पल नंबर 13 सॉल्व्ह करूया, म्हणजे आम्हाला लक्षात येईल की हे काय आहे. बर, वेलॉसिटीज लिहिल्या, ऍक्सलरेशन्स लिहिले. बघूया क्वेश्चन नंबर 13. रॉड ऑफ मास 2 kg, एक रॉड दिलाय, मास किती आहे त्याचं? रॉड इज गिवन टू अस, मास किती दिले बा? 2 kg. मूव्स व्हर्टिकली डाउनवर्ड, ठीक आहे, डायग्राम दाखवले त्यातनं कळते आम्हाला. मूव्स व्हर्टिकली डाउनवर्ड ऑन द सरफेस ऑफ द वेज ऑफ मास स्मॉल एम. वेजचं मास काय दिलंय? रॉडचं मास 2 kg दिलंय? नाही, रॉडचं मास काय दिलंय? 2m दिलंय. मास ऑफ द रॉड काय लिहिलं इथं आपण? असं यायला पाहिजे, मास ऑफ द रॉड किती दिलंय? 2m. moves on the surface of the wedge of mass small m. वेजचं मास किती दिलंय? वेजचं मास ऑफ द वेज किती दिलंय? m दिलंय, स्मॉल m दिलंय. ठीक आहे, हे म्हणजे हे m घेतलं तर हे डबल आहे, 2 times m. एकाचा मास दुसऱ्याच्या डबल आहे, ठीक आहे. फाइंड द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी ऑफ रॉड अँड वेलॉसिटी ऑफ वेज ऍट एनी इन्स्टन्स. ठीक आहे, डायग्राम दिलाय त्यांनी, तुम्ही काळजी करायची गरज नाही. फाइंड रिलेशन बिटवीन वेलॉसिटी ऑफ रॉड म्हणजे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी ऑफ रॉड अँड वेलॉसिटी ऑफ वेज at any instance. बर, इन्स्टंटेनियस वेलॉसिटीज मधलं रिलेशन काय असेल असं विचारलंय. डायग्राम जी दिली ती अशी दिली, एक फ्रिक्शनलेस सरफेस आहे इथं, त्या फ्रिक्शनलेस सरफेस वरती वेज म्हणजे ट्रायंग्युलर शेप, राईट? जरा मोठा ड्रॉ करा वेज, डायग्राम मोठ्या काढत चला, जागा वाचवू नका. तिथे काय आपल्याला घर बांधायचं नाहीये. घर बांधायचं का आम्हाला तिथं? नाही ना. पट्टी वापरायचं काय कारण नाही, पेन्सिल वापरायचं काय कारण नाही, पेननी करत चला, भरभर काढता येईल. नाहीतर तुम्हाला एकदा त्याची सवय लागली स्लो कॅल्क्युलेशन करत बसायची, डायग्राम मध्ये वेळ घालवायची, तर आम्ही एमसीक्यूचा पेपर सोडवायला रफ कॅल्क्युलेशन करताना पट्टी वापरायला लागलो. असं काहीतरी, असं काय करताय का? तुमचं रफ कॅल्क्युलेशन पण बघायला येते का? नाही. इथं काहीतरी इंटरेस्टिंग केलेलं आहे. याचं मिनिंग काय असतं? रिजिड सरफेस. काय मिनिंग असतं याचं? रिजिड सरफेस, तो मूव्ह होणार नाही. बर, इथं पण एक रिजिड सरफेस आहे. आता या स्ट्रेट लाईन्स आहेत, तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता, तेवढं चालतं. बर, आणि याच्यामध्ये एक रॉड पण आहे, आणि हे दोन्ही रिजिड सरफेस आहे. रिजिड सरफेस फ्रिक्शनलेस आहे, फ्रिक्शन दिलं नाही आहे, कोएफिशियंट ऑफ
फ्रिक्शन वगैरे काय सांगितलं नाहीये अजून, आम्ही फ्रिक्शन पण शिकलेलो नाहीये. सो फ्रिक्शनचा विचार आता करायचा काही कारणच नाही. जेव्हा शिकवलं जाईल तेव्हा तुम्ही विचार करू शकता. हा फ्रिक्शनलेस रिजिड सरफेस, त्या लाईन्सचं मीनिंग काय असतं की हा रिजिड सरफेस आहे, हा मूव्ह नाही होऊ शकत. एक रॉड आहे, आता त्याची कंपल्सरी मोशन कशी पाहिजे, व्हर्टिकली डाऊनवर्डच पाहिजे. दुसरी कुठली मोशन अलाउड आहे का त्या रॉडला? बोला, या रॉडला दुसरी कुठली मोशन अलाउड आहे का? नाही. पण हा रॉड कुणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? वेजच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, आणि रॉडचा सरफेस पण असा कट केलेला आहे. दिस रॉड विल बी नाउ ऑलवेज इन कॉन्टॅक्ट विथ द वेज. बरोबर. रॉडला बाळांनो कंपल्सरी व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन करावी लागेल. बोला येस नो, बोला येस नो. येस. रॉडची वेलॉसिटी काय घेऊयात? व्ही आर घेऊयात. वेलॉसिटी ऑफ रॉड घेऊयात, इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. वेजला कंपल्सरी मोशन कशी करावी लागेल? बोला, वेजला कंपल्सरी मोशन कशी करावी लागेल? हॉरिझॉन्टल. दिस इज द वेलॉसिटी ऑफ वेज, VW. बरोबर का? वेजचं मास किती दिलंय? स्मॉल एम. रॉडचं मास काय दिलंय? 2m. ठीक आहे, दिले तर दिले. हा अँगल किती घेऊयात? ऍज युजल बोला थीटा. हा थीटा आला तर हा पण किती येणार? या लाईनला पॅरलल ही लाईन, हॉरिझॉन्टलला पॅरलल हॉरिझॉन्टल, म्हणजे हा आला थीटा. या VR चा या प्लेनला पॅरलल आणि परपेंडिक्युलर कंपोनंट तयार करा. हा कोण असेल? VR पॅरलल की परपेंडिक्युलर? रॉडचा प्लेनला परपेंडिक्युलर. आणि हा कोण असेल? रॉडचा प्लेनला पॅरलल. पॅरलल म्हणजे डबल लाईन. या वेजचा प्लेनला पॅरलल हा कोण असेल? वेजचा प्लेनला पॅरलल कंपोनंट. आणि हा कोण असेल? वेजचा हा प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट. बरोबर. तुम्ही सांगा काय करायचंय, पुढे काय लिहू? आन्सर काय आहे? क्वेश्चन विचारलाय फाइंड द रिलेशन बिटवीन द वेलॉसिटी ऑफ रॉड अँड द वेलॉसिटी ऑफ वेज, म्हणजे VR आणि VW यांचं रिलेशन पाहिजे. बोला, व्हॉट शुड बी द रिलेशन बिटवीन देम? हा, प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ वेलॉसिटी. कॉन्टॅक्ट प्लेनला दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट प्लेनला परपेंडिक्युलर कंपोनंट ऑफ वेलॉसिटी जे असतात, पहिल्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी परपेंडिक्युलर टू कॉन्टॅक्ट प्लेन. ते काय पाहिजेत? ते काय पाहिजेत? ते काय पाहिजेत? मोठ्याने सांगा. इक्वल. इक्वल पाहिजेत का नाही? म्हणजे VR चा परपेंडिक्युलर इक्वल टू VW चा परपेंडिक्युलर. बोला येस नो. लिहा, VR चा परपेंडिक्युलर कंपोनंट इक्वल टू V वेज चा परपेंडिक्युलर कंपोनंट. कशाला परपेंडिक्युलर? प्लेन ऑफ कॉन्टॅक्टला. बरोबर का? बर. तर तुम्हाला शिकवले लहानपणी मी काय शिकवलं होतं? हा अँगल थीटा असेल तर हा अँगल ऑटोमॅटिकली थीटा, हे 90 मायनस थीटा, आणि हे परत थीटा. शिकलोय की नाही? एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला रिझॉल्व करताना शिकलोय की नाही? हा थीटा, हा 90 मायनस थीटा, आणि हा ऑटोमॅटिकली थीटा. हा कोण असेल? कॉस की साइन? VR चा कॉस की VR चा साइन? ऍडजेसंट. तर या VR चा कॉस की साइन? कॉस. वेक्टर रिझॉल्व करता येतोय ना? कम्प्लीट फिजिक्स मध्ये लागणार आहे, 30च्या 30 चॅप्टर मध्ये ते लागेल. या VR चा काय? कॉस थीटा. बर. हा कंपोनंट काय असेल? VW चा कॉस. बरोबर का? ऍडजेसंट. हा अँगल थीटा आहे. VW चा हा कोण असेल? कॉस की साइन? कॉस. आपल्याला तो नको आहे, आपल्याला कोण पाहिजे आहे? VW चा परपेंडिक्युलर कंपोनंट पाहिजे आहे. VW चा परपेंडिक्युलर, हा कंपोनंट कोण येणार? हा ऍडजेसंट कॉस. रिमेनिंग जो असणार तो काय असणार? साइन. म्हणजे हा कोण आला? VW चा साइन थीटा. बरोबर का? हा अँगल थीटा आहे तर हा अँगल पण थीटाच येणार आहे, कारण या लाईनला ही लाईन पॅरलल आहे, या लाईनला ही लाईन पॅरलल आहे. या दोन लाईन मधला जो काय अँगल असेल तोच या दोन लाईन मधला पण असेल. इन्क्लाइन प्लेन आणि हॉरिझॉन्टल, इन्क्लाइन प्लेन आणि हॉरिझॉन्टल अँगल तर सेम यालाच पाहिजे, थीटा थीटा थीटा. सो VR चा परपेंडिक्युलर काय आला? VR चा परपेंडिक्युलर सर आला VR चा कॉस थीटा. हे सगळं नंतर नंतर ओरली पण करता येते, डायग्राम बघून करता येते पटपट पटपट. हा, VR चा तुम्ही हे लिहित पण बसायची गरज नाही, तुम्ही असं म्हटलं तरी चालतंय. VR चा कॉस थीटा
आणि VW चा साइन थिटा इक्वल यायला पाहिजे. कळतंय ना इथनं डायग्राम मध्ये बघून VR चा कॉस थिटा आणि VW चा साइन थिटा काय यायला पाहिजेत, इक्वल यायला पाहिजे. VR चा कॉस थिटा आणि VW चा साइन थिटा इक्वल यायला पाहिजे. झालं. VR अपॉन VW काढा, रिलेशन बिटवीन आलंच की VR आणि VW मधलं रिलेशन. फक्त या कॉस आणि साइनचं अजून थोडी ऍडजस्टमेंट होते तर करा. VR अपॉन VW इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. हे फार अवघड आहे ना साइन थिटा अपॉन कॉस थिटा काढणं. आता मला पाठ आहे, तुम्हाला पाठ आहे का? साइन थिटा अपॉन कॉस थिटा पाठ आहे का तुम्हाला? काय ते नक्की का? अडचण नाही ना काय? नाहीतर सगळं इथपर्यंत कळाले सर ही स्टेप नाही कळाली असेल. बरं झालं का बघा. ऑनलाईन पीपल टेल मी अप टू दिस क्लिअर अँड रिटन. बोला. गोष्टी थोड्या थोड्या कॉम्प्लेक्स होत आहेत, पण लॉजिक जर क्लिअर असेल तर त्याला काय सांगा की सिंगल लाईन मध्ये आन्सर नाही आहे का? परपेंडिक्युलर कंपोनेंट्स टू द प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट मस्ट बी इक्वल. मग असा प्रश्न आम्ही विचारला तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये परीक्षेमध्ये, ज्या मोमेंटला वेजची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आहे, ज्या मोमेंटला वेजची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंड आहे, त्या मोमेंटला रॉडची व्हर्टिकली डाऊनवर्ड व्हेलॉसिटी किती आहे? वेजचा अँगल थिटा तुम्हाला दिलेला असतो. वन इक्वेशन वन अननोन गेम बोलायचं. मी इक्वेशन पाठ करा म्हटले का तुम्हाला? नाही. गिवन सिच्युएशन नुसार इक्वेशन लिहा ना. मी थेअरी मध्ये शिकवताना ही वाली सिस्टीम घेतली, बरोबर. सॉल्व्ह करताना एक क्वेश्चन जो घेतला तो वेगळ्या सिस्टीम वरचा घेतला. का घेतला किंवा त्यांनी पण तसं का दिलंय? थेअरी शिकवताना एक जनरल कुठला तरी एक पॉईंट घेतलाय, क्वेश्चन देताना वेगळीच कुठली तरी सिस्टीम दिली आहे. याचा अर्थ काय की कुठलेही स्टँडर्ड इक्वेशन पाठ करायचं कारण नाही, रूल पाठ करा. व्हॉट इज द रूल? द कंपोनेंट ऑफ वेलॉसिटीज परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट मस्ट बी इक्वल. का? बिकॉज कॉन्टॅक्ट इज ऑलवेज मेंटेन्ड. कॉन्टॅक्ट मेंटेन म्हणजे रिलेटिव्ह वेलॉसिटी परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. रिलेटिव्ह वेलॉसिटी 0 येण्यासाठी वेलॉसिटीज इक्वल पाहिजे. कुठल्या डायरेक्शन मधली रिलेटिव्ह वेलॉसिटी 0 आहे? पॅरलल की परपेंडिक्युलर डायरेक्शन? परपेंडिक्युलर डायरेक्शन मधली रिलेटिव्ह वेलॉसिटी 0 आहे. पॅरलल मध्ये ते मूव्ह होत असतात. हा रॉड जेव्हा पूर्णपणे खाली येईल तेव्हा हा वेग सुद्धा पूर्णपणे पुढे गेलेला असेल. तेव्हा आता कॉन्टॅक्ट तिथे आहे, नंतर कॉन्टॅक्ट या एंडला असणार आहे. येते का लक्षात? सो पॅरलल टू प्लेन रिलेटिव्ह मोशन आहे, पण परपेंडिक्युलर टू प्लेन रिलेटिव्ह मोशन नाही. समजतंय? बर. पुढं एक हेडिंग, एक शॉर्ट मध्ये हेडिंग घेऊन ठेवा. आता त्यांनी पॉइंट दिलाय म्हणून द्या. न्यूटन्स लॉ फॉर द सिस्टीम. न्यूटन्स लॉ फॉर सिस्टीम. सिस्टीम म्हणजे मोर दॅन वन ऑब्जेक्ट इन द सिस्टीम. एका ऑब्जेक्ट साठी F इक्वल टू MA तर केलेलंच आहे. व्हॉट इफ देर आर मोर दॅन वन ऑब्जेक्ट इन द सिस्टीम? ठीक आहे. लिहा. नेट एक्सटर्नल फोर्स F एक्सटर्नल म्हणजे काय? नेट एक्सटर्नल फोर्स. नेट एक्सटर्नल फोर्स ऑन द सिस्टीम म्हणजेच पहिला कंपोनेंट इंटू पहिल्या कंपोनेंटचा एक्सेलरेशन ऍज अ वेक्टर. दुसरा कंपोनेंट इंटू दुसऱ्या कंपोनेंटचा एक्सेलरेशन ऍज अ वेक्टर. M1 A1 बार प्लस M2 A2 बार प्लस M3 A3 बार. हे कळते तुम्हाला? पहिल्या ऑब्जेक्ट वरचा नेट फोर्स प्लस दुसऱ्या ऑब्जेक्ट वरचा नेट फोर्स प्लस तिसऱ्या ऑब्जेक्ट वरचा नेट फोर्स अँड सो ऑन. सिस्टीम वरती किती ऑब्जेक्ट्स आहेत बघा सिस्टीम मध्ये. प्रत्येक ऑब्जेक्ट वरचा, प्रत्येक कंपोनेंट वरचा नेट फोर्स कॅल्क्युलेट करा. ते सगळे नेट फोर्सेस ऍज अ वेक्टर म्हणून ऍड करा, कारण फोर्स हा वेक्टर. स्केलर असेल तर डायरेक्ट ऍडिशन झाली असते, पण वेक्टर आहे, वेक्टर ऍडिशन करावी लागेल. वेक्टर ऍडिशनचे रूल आहेत सेपरेट, बरोबर ना? सो असा विचार करून तुम्ही नेट फोर्स ऑन द सिस्टीम कॅल्क्युलेट करा. सिस्टीमच्या प्रत्येक कंपोनेंट वरचा फोर्स काढा आणि नेट फोर्स मध्ये ऍड करा. लक्षात? समजलं इथपर्यंत? बरं.
आता एक एक्झाम्पल 14 आहे, ते आपण सेपरेटली जेव्हा आपल्याकडे भरपूर वेळ असेल तेव्हा सॉल्व्ह करू. थोडस आपण लगेच स्प्रिंग कोर्सला जाऊया, स्प्रिंग कोर्सकडे मूव्ह. एक्झाम्पल 14 आपण सॉल्व्ह करू, पण थोडस जरा रिकामा वेळ असेल, एक्स्ट्रा कुठल्या तरी लेक्चर मध्ये घेऊन आपण तो एक्झाम्पल 14 सॉल्व्ह करू, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा आम्हाला विचार करावा लागेल. तोपर्यंत या कॉन्सेप्ट पण सॉलिडिफाय होतील तुमच्या, जे आता आपण जस्ट डिस्कस केलेलं आहे. थोडस त्या कॉन्सेप्ट पण सॉलिडिफाय होऊ देत. थोडस पुली मास सिस्टीमला तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यावरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, आणि त्यानंतर परत एक्झाम्पल 14 ला येऊ आपण. म्हणजे काय की त्यांनी इक्वेशन ज्या डायरेक्टली लिहिल्यात. आता असं होतं की त्यांनी इक्वेशन डायरेक्टली लिहिलंय, मग आम्हाला ते इक्वेशन डायरेक्टली का लिहिता येत नाही? त्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस गरजेची आहे. ओके, एकदा समजायला चालू होते नेट फोर्स कसा लिहायचा आहे, ते वेज कन्स्ट्रेंट काय आहे, स्ट्रिंग कन्स्ट्रेंट काय आहे, थोडं थोडं त्याचे एक्झाम्पल जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा मी तुम्हाला हा एक्झाम्पल परत सॉल्व्ह करून दाखवेन. पण तेव्हा तुम्हीच म्हणाल सर आपण डायरेक्ट इक्वेशन लिहूया, एवढं सगळं कशाला करत बसाल. पण आपण तो एक्सप्लेन करू त्यावेळी, आणि मग नंतर आम्हाला तो डायरेक्टली पण लिहिता येईल. जसं पुलीच्या सिस्टीम वरती आता तुम्हाला कॉन्फिडन्स आलाय, कारण तुमच्याकडे डायरेक्ट आन्सर्स आहेत की नाही. पुलीची सिस्टीम तुमचं तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकता आता, कारण तुम्हाला इक्वेशन डायरेक्टलीच माहिती आहे. तुम्हाला 4 इक्वेशन 4 अननोननी पण सॉल्व्ह करता येते, आणि तुम्हाला डायरेक्ट लॉजिकने पण सॉल्व्ह करता येते. पहिल्यांदा ते जरा बघा, आणि या वेज वाल्याचे क्वेश्चन जे काय ते पण जरा सॉल्व्ह करा. आता हेडिंग घ्या स्प्रिंग फोर्स, हेडिंग घ्या स्प्रिंग फोर्स, हेडिंग घ्या स्प्रिंग फोर्स. आता स्प्रिंग फोर्स, तुम्ही स्प्रिंग बघितले का कधी? हॅव यू सीन द स्प्रिंग? लहानपणी तुम्ही स्प्रिंग असणारे पेन वापरले असते, बरोबर? वापरलेत का? बर, या स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं तरी राग येतो. स्प्रिंगला राग येतो ना कॉम्प्रेस केलं तर. त्याला तुम्ही एक्सपांड करायचा प्रयत्न केला तरी पण राग येतो, बरोबर का नाही? म्हणजे स्प्रिंगला काय पाहिजे, मला त्रास देऊ नका असं त्याला म्हणायचं. स्प्रिंगला काय म्हणायचंय, मला त्रास देऊ नका, माझी लेंथ कॉन्स्टंट ठेवा, बरोबर? सो स्प्रिंगला एक कॉन्सेप्ट असते, त्याला म्हणतात नॅचरल लेंथ ऑफ द स्प्रिंग. नॅचरल लेंथ ऑफ द स्प्रिंग. L0 म्हणजे काय? L0 म्हणजे काय? नॅचरल लेंथ ऑफ स्प्रिंग. नॅचरल लेंथ ऑफ द स्प्रिंग. बर, एक कॉन्सेप्ट आहे नॅचरल लेंथ ऑफ द स्प्रिंग. नॅचरल लेंथचा अर्थ काय असतो? तर नॅचरल लेंथचा अर्थ असतो अनकॉम्प्रेस्ड ऑर अनएक्सटेंडेड लेंथ. ताणलेली पण नाहीये, इट इज नॉट एक्सटेंडेड, इट इज नॉट कॉम्प्रेस्ड. लिहा नॅचरल लेंथचं आणखीन एक मिनिंग काय? अनकॉम्प्रेस्ड. थोडे नवीन शब्द समजायला चालू होतील आता. अनकॉम्प्रेस्ड ऑर अनएक्सटेंडेड, अनकॉम्प्रेस्ड ऑर अनएक्सटेंडेड लेंथ, त्याला काय म्हणायचं? नॅचरल लेंथ. जेव्हा स्प्रिंग त्याच्या नॅचरल लेंथ मध्ये असते तेव्हा या स्प्रिंग मध्ये काहीही टेन्शन असत नाही, तेव्हा या स्प्रिंग मध्ये काहीही टेन्शन असत नाही, बरोबर? आता तुम्ही या स्प्रिंगला कॉम्प्रेस करायचा प्रयत्न केला, यू ट्राय टू कॉम्प्रेस द स्प्रिंग, यू ट्राय टू कॉम्प्रेस द स्प्रिंग. सो ही स्प्रिंग कॉम्प्रेस करायला नुसतं एका बाजूने ढकलून चालेल का? नुसतं एका बाजून ढकलून चालेल का? नाही. नुसतं एका बाजून ढकललं तर स्प्रिंग काय होईल? ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करेल. लेफ्टला ढकललं की लेफ्टला ऍक्सेलरेट होईल, राईटला ढकललं की राईटला ऍक्सेलरेट होईल. कॉम्प्रेस नाही होणार नुसतं एका बाजूने फोर्स लावला तर. यू हॅव टू अप्लाय दी फोर्स फ्रॉम बोथ दी साइड्स. बरं, तुम्ही काय केलं? तुम्ही लेफ्ट साइडनं पण फोर्स लावला F, तुम्ही राईट साइडनं पण फोर्स लावला F, बरोबर? आणि स्प्रिंगला आता तुम्ही धरून ठेवलेला आहे. स्प्रिंग तुम्हाला अपोज करायला चालू करेल की नाही? स्प्रिंगला राग आलेला आहे ऑलरेडी. का राग आलेला आहे? वाय द स्प्रिंग इज अँग्री नाउ? बिकॉज इट हॅज बीन कॉम्प्रेस्ड बाय यू. कळते का? तुम्हाला कोणी कॉम्प्रेस केलं तुम्हाला राग येईल की नाही? तुम्हाला कोणी एक्सपांड केलं तुम्हाला राग येईल का नाही? येणार. बर, आता स्प्रिंगची लेंथ कमी झाली. किती लेंथनं कॉम्प्रेस केलं असं म्हणूया? एक्स लेंथनं कॉम्प्रेस केलं. एक्स काय आहे? कॉम्प्रेशन ऑर एक्सटेन्शन, काही म्हणा.
एक्सपांड पण करू नंतर, पहिल्यांदा कॉम्प्रेस करू. कॉम्प्रेशन और एक्सटेन्शन इन द स्प्रिंग असं म्हणूया. बरोबर बरोबर. सो आता स्प्रिंगची लेंथ किती झाली असेल कोण सांगेल मला? एक्स न कॉम्प्रेस झाली आहे. आता स्प्रिंगची लेंथ किती असेल आमच्या? आता स्प्रिंगची लेंथ किती असेल बा? L0 मायनस एक्स. स्प्रिंग मध्ये किती कॉम्प्रेशन आहे? एक्स एवढ्या लेंथचं कॉम्प्रेशन आहे. बरोबर. जेवढं जास्त स्प्रिंगला कॉम्प्रेस कराल तेवढा जास्त फोर्स तुम्हाला लावावा लागेल. बोला यस नो. मोर द फोर्स मोर विल बी द कॉम्प्रेशन. मोर द कॉम्प्रेशन अँग्रियर द स्प्रिंग विल गेट. तेवढा जास्त स्प्रिंगला राग येईल, तेवढा जास्त स्प्रिंग तुम्हाला अपोज करायचा प्रयत्न करेल. बोला यस नो. तेवढा जास्त स्प्रिंग तुम्हाला अपोज करायचा प्रयत्न करेल. बोला यस नो. मग हा झाला स्प्रिंगचा फोर्स एफ एस. एफ एस. एफ एस म्हणजे काय? स्प्रिंग फोर्स. एफ एस म्हणजे काय? स्प्रिंग फोर्स. बरोबर. मग तुम्हाला किती फोर्स अप्लाय करावा लागेल? जेवढा स्प्रिंग न लावलाय तेवढा फोर्स तुम्ही अप्लाय करावा लागेल, किंवा जेवढा फोर्स तुम्ही लावाल तेवढं अपोजिशन स्प्रिंग तुम्हाला करेल आणि कॉम्प्रेस होऊन बसेल. आता एक्स एवढ्या लेंथनं ती स्प्रिंग कॉम्प्रेस झाली आहे, धरून ठेवले तुम्ही स्प्रिंगला. आता काय मोशन आहे का? नाही. म्हणजे आता सगळा इक्विलिब्रियम आहे. इनिशियली स्प्रिंग L0 एवढ्या लेंथची होती, तुम्ही स्प्रिंग कॉम्प्रेस केली. कितीनं कॉम्प्रेस केली? एक्स एवढ्या लेंथनं कॉम्प्रेस केली. मग एक्स एवढ्या लेंथनं जर स्प्रिंग कॉम्प्रेस झाली असेल आणि आता सगळं इक्विलिब्रियम मध्ये आहे, अजून काही स्प्रिंग कॉम्प्रेस होऊ शकत नाहीये. एक्स एवढ्या लेंथनं स्प्रिंग कॉम्प्रेस झालेली आहे, म्हणजे आता स्प्रिंग फोर्सनी तुमच्या फोर्सला बॅलन्स केलेला आहे. तुम्हाला स्प्रिंगला जर अजून कॉम्प्रेस करायचं असेल तर तुम्हाला तुमचा फोर्स काय करावा लागेल? वाढवावा लागेल. आता काय आहे तो? स्प्रिंग फोर्स बरोबर बॅलन्स झालाय. सो आता स्प्रिंग फोर्स इज इक्वल टू युअर फोर्स, एक्सटर्नल फोर्स. बरोबर. अंडर इक्विलिब्रियम. केव्हा असेल हे? अंडर इक्विलिब्रियम. म्हणजे आता स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायची बंद झाली आहे. स्प्रिंग कॉम्प्रेस व्हायची बंद झाली. बरोबर. आता एक रूल आहे. काय रूल आहे? तर स्प्रिंगचा फोर्स हा स्प्रिंगच्या कॉम्प्रेशनला प्रपोर्शन असतो. जेवढं जास्त स्प्रिंग मधलं कॉम्प्रेशन तेवढा जास्त स्प्रिंग मधला फोर्स. बरोबर की नाही? तुम्ही 1 सेंटीमीटरनं कॉम्प्रेस करा, कमी फोर्स येईल. तुम्ही 2 सेंटीमीटरनं स्प्रिंगला कॉम्प्रेस करा, अजून जास्त फोर्स लागेल. सो स्प्रिंग फोर्स इज प्रपोर्शनल टू कॉम्प्रेशन ऑर द एक्सटेन्शन. तुम्ही एक्सपांड केलं तरी चालेल. एक्सपांड केलं तरी तिला रागच येणार आहे, ती तुम्हाला अपोजच करणार आहे स्प्रिंग. कॉम्प्रेस केलं तरी स्प्रिंग तुम्हाला अपोजच करणार आहे. सो एक्सटर्नल फोर्स जे काय तुम्ही स्प्रिंग वरती लावता त्याला स्प्रिंग अपोज करायचा प्रयत्न करते. मग स्प्रिंग मधलं कॉम्प्रेशन एक्सपान्शन तुम्हाला मेजर करता येते की नाही? येतं. स्प्रिंगचा फोर्स किती असणार आहे? एक्झॅक्टली इक्वल टू युअर फोर्स. केव्हा? अंडर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम केव्हा येईल? जेव्हा कॉम्प्रेस व्हायचं बंद होईल किंवा एक्सपांड व्हायचं बंद होईल. थोडं कॉम्प्रेस झालं, आता थांबलं, म्हणजे तुमचा फोर्स आणि स्प्रिंगचा फोर्स यांनी एकमेकांना बॅलन्स केलंय. तुमचा फोर्स आणि स्प्रिंगचा फोर्स यांनी एकमेकांना बॅलन्स केलंय. सो स्प्रिंगचा जो फोर्स आहे तो कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शनला प्रपोर्शनल असतो. यातला जो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे त्याचं नाव आहे स्मॉल के. हा स्मॉल के कोण आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. एफ एस म्हणजे कोण आहे? स्प्रिंग फोर्स. स्प्रिंग फोर्स किंवा टेन्शन इन द स्प्रिंग म्हटलं तरी चालतंय. टेन्शन किंवा कॉम्प्रेशन इन द स्प्रिंग. स्प्रिंग फोर्स म्हणा, टेन्शन इन द स्प्रिंग म्हणा, किंवा कॉम्प्रेशन इन द स्प्रिंग म्हणा, डिपेंड होईल. तुम्ही स्प्रिंगला कॉम्प्रेस केलं असेल तर ते कॉम्प्रेशन असेल, एक्सपांड करत असाल तर स्प्रिंग मध्ये टेन्शन येईल. तुम्ही स्प्रिंगला एक्सपांड करत असाल तर टेन्शन येईल, कॉम्प्रेस करत असाल तर कॉम्प्रेशन येईल. टेन्शन हा फोर्स आहे, कॉम्प्रेशन पण हा एक फोर्सच आहे. बरं, या केचं आणखीन एक नाव आहे, त्याचं नाव आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. नाव काय त्याचं? स्प्रिंग कॉन्स्टंट. त्याचं आणखीन एक नाव आहे फोर्स कॉन्स्टंट. बरं, या केची काय काय नाव आहेत? स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट. बरं, ठीक आहे. मग स्प्रिंग फोर्स किती असतो? केएक्स. काय लक्षात ठेवणार? स्प्रिंग फोर्स किती असतो? केएक्स. एक्स काय आहे? कॉम्प्रेशन किंवा एक्सटेन्शन. मोर द कॉम्प्रेशन मोर विल बी द स्प्रिंग फोर्स. जेवढं जास्त कॉम्प्रेस कराल तेवढं जास्त स्प्रिंग अपोज करेल, जेवढं जास्त एक्सपांड कराल तेवढं जास्त स्प्रिंग अपोज करेल. अप टू दिस ऑनलाईन पीपल टेल मी क्लिअर अँड रिटन. स्प्रिंगची गंमत तुमच्या लक्षात येते का? आर यू गेटिंग?
गुड. बर. आता केस 3 बघा. केस 1 झाली, केस 2 झाली. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आमच्या लक्षात यायला चालू झाल्या. आता बाळांनो लिहा केस 3. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे फिजिक्स मध्ये. केस 3. स्प्रिंगला काय करूयात? इलॉंगेट करूयात. काय करूयात? इलॉंगेट करूयात. झाली स्प्रिंग इलॉंगेट. आता स्प्रिंगची लेंथ किती आहे आमची? नॅचरल लेंथ. आणि किती इलॉंगेशन आहे? एक्स. किती इलॉंगेशन आहे? एक्स. बर. एक्स काय आहे? L0 काय आहे? नॅचरल लेंथ. स्प्रिंग स्वतःहून एक्सपांड होते का? नाही. एक्सटेन्शन म्हणा किंवा इलॉंगेशन म्हणा. एक्स काय आहे? एक्सटेन्शन और इलॉंगेशन. एक्सटेन्शन और इलॉंगेशन. एक्सटेन्शन और इलॉंगेशन. बरं. स्प्रिंगला एक्सपांड करताय म्हणजे तुम्ही फोर्स असा लावला पाहिजे. एका बाजूला लावून चालेल का? नुसतं एका बाजूला फोर्स लावून स्प्रिंग एक्सपांड होते? नाही. इकडनं पण लावावं लागेल. बर. स्प्रिंग काय म्हणेल? मला एक्सपांड करू नका असं म्हणेल. पण तुमचा फोर्स जर जास्त असेल तर एक्सपांड होणार. थोडा वेळ एक्सपान्शन चालू राहणार. पण जसं एक्सपान्शन वाढायला चालू होणार तसं स्प्रिंगचा फोर्स पण वाढायला चालू होणार. स्प्रिंगचं अपोजिशन पण वाढायला चालू होणार. आणि एक मुवमेंट अशी येणार की स्प्रिंगचं अपोजिशन म्हणजे स्प्रिंग फोर्स किंवा टेन्शन इन द स्प्रिंग म्हटलं तरी चालते, काय अडचण नाही. तो स्प्रिंग फोर्स तुमच्या फोर्सला काय करणार? बॅलन्स करणार. सो काय लिहिणार मी? F इज इक्वल टू Fs किंवा अंडर इक्विलिब्रियम. म्हणजे दोन्ही फोर्सेस काय झाले? बॅलन्स झाले. आता स्प्रिंग एक्सपांड व्हायची बंद झाली. बरोबर का? नाउ द स्प्रिंग हॅज स्टॉप्ड एक्सपांडिंग अंडर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमचा शॉर्ट फॉर्म EQLB. बर. स्प्रिंग फोर्सचा फॉर्म्युला काय लिहायला शिकवला? किंवा स्प्रिंग फोर्स इज प्रपोर्शनल टू व्हॉट? एक्सटेन्शन और इलॉंगेशन. प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट काय आहे? के. के ची नावं काय काय आहेत? फोर्स कॉन्स्टंट और स्प्रिंग कॉन्स्टंट. बरोबर. बरोबर. के इक्वल टू Fs अपॉन एक्स. युनिट ऑफ के कोण सांगेल मला? पटकन सांगा युनिट ऑफ के. युनिट ऑफ फोर्स ऑफ द स्प्रिंग डिवाइड बाय युनिट ऑफ एक्सटेन्शन इन द स्प्रिंग. हा, किलोमीटर अपॉन सेकंड. बरोबर. नुसतंच म्हणताय किलोमीटर अपॉन सेकंड. मग फोर्स युनिट काय? अरे फोर्स युनिट काय? न्यूटन. बर. बघा, एक्सटेन्शन, इलॉंगेशन किंवा कॉम्प्रेशन काय युनिट असेल त्याचं? लेंथ आहे ना ती अल्टिमेटली. युनिट काय त्याचं? मीटर. फंडामेंटल मध्ये सांगा. हे झालं डिराइव्ह. न्यूटन तर डिराइव्ह आहे. न्यूटन म्हणजे कोण? केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हा मीटर पण डायरेक्टली इथे लिहिला चालेल ना तुम्हाला? काय अडचण आहे का? तर केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर सेपरेट लिहित बसू. तो अपॉन मीटर डिनोमिनेटर मध्ये कळतंय. हे मीटर कॅन्सल. फंडामेंटल मध्ये काय आलं आन्सर? केजी अपॉन सेकंड स्क्वेअर. देअरफॉर डायमेन्शन्स ऑफ के. पटकन सांगा डायमेन्शन्स ऑफ के काय आहे? एम रेस टू. अरे मास रेस टू किती? लेंथ रेस टू म्हणजे मीटर रेस टू किती आलं? 2 का -2. हा मीटर स्क्वेअर वरती गेला ना, काय झाला? -2. टाइम रेस टू किती? इन्फिनिटी. किती? टाइमचा कोण आहे का? नाही आहे. नाही आहे म्हणजे 0. सेकंड कोण आहे का? केजी पर. तुम्ही सांगितलं ते लिहिलंय मी. माझं काही चुकलेलं नाही आहे. तुम्ही सांगताय ते लिहितोय मी. हा, मीटरला मीटर कॅन्सल केलाय. काय पाहिजे इथं? सेकंड स्क्वेअर पाहिजे. बर, ठीक आहे. मग डायमेन्शन सांगा. हे तर युनिट झालं. युनिट इक्वल टू डायमेन्शन असं कोण लिहितं का कधी? नाही. इथं कर्ली ब्रॅकेट म्हणजे युनिट ऑफ के. युनिट ऑफ के. ठीक आहे. आता स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे डायमेन्शन ऑफ के. काय आलं डायमेन्शन ऑफ के?
MLT, हा m रेस टू 1, लेंथ रेस टू m रेस टू 1, लेंथ रेस टू 0, मीटर रेस टू काही नाही आहे, आणि टाइम रेस टू -2. ठीक आहे. CW ऑनलाईन पीपल टेल मी, कळलं का मला? थोडं थोडं स्प्रिंग विषय आम्हाला लक्षात यायला चालू झाला. स्प्रिंग कोर्स लक्षात यायला चालू झाला. बर, स्प्रिंग इलॉंगेट झाली की काय म्हणणार? इलॉंगेट करू नका म्हणून. कॉम्प्रेस झाली की काय म्हणणार? कॉम्प्रेस करू नका म्हणणार. मला नॅचरल लेंथ मध्ये राहू दे असं म्हणणार. झालं? गुड. नेक्स्ट, लक्ष इकडे द्या. बर, पुढे लिहा. इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. एक कॉन्सेप्ट आहे, ऍज अ कॉन्सेप्ट म्हणून फक्त लक्षात ठेवा. काही डेरिव्हेशन वगैरे लागत नाही तुम्हाला, कोणी हे डेरिव्हेशन विचारत नाही, काळजी करायची गरज नाही. डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. समजा एकापेक्षा जास्त स्प्रिंग असतील. आता स्प्रिंग कॉन्स्टंटची कॉन्सेप्ट समजली आम्हाला. के म्हणजे कोण आहे? स्प्रिंग कॉन्स्टंट. कुठला प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे तो? एफ आणि एक्स मधला. स्प्रिंग फोर्स इज प्रपोर्शनल टू एक्सटेन्शन और कॉम्प्रेशन. एफ इज प्रपोर्शनल टू एक्स, एफ इज इक्वल टू के एक्स. बरोबर, त्यातला तो प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. बरं, मग सर एकापेक्षा जास्त स्प्रिंग असतील आणि सिरीज मध्ये किंवा पॅरल मध्ये लावलेल्या असतील तर काय? आता सिरीज कनेक्शन, पॅरल कनेक्शन, रेझिस्टन्स शिकला होता तुम्ही? शिकला होता का? सिरीज कनेक्शन, पॅरल कनेक्शन, रेझिस्टन्स. बोला यस नो, ऑनलाईन पीपल टेल मी. शिकलाय का नाही? रेझिस्टन्स इन सिरीज, रेझिस्टन्स इन पॅरल शिकलाय की नाही? नाही शिकलाय की नाही? काहीतरी सांगा, यस नो काहीतरी म्हणा. आपण शिकणार आहोत, काळजी करायची गरज नाहीये. रेझिस्टन्स इन सिरीज शिकवलं जाईल, रेझिस्टन्स इन पॅरल शिकवलं जाईल, पण ते नंतर शिकवलं जाईल. पण जर माहित असेल तर इथे एक एक्स्ट्रा पॉईंट लिहूया आपण पहिल्यांदा. पहिला हेडिंग घ्या, इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट लिहा फक्त. इक्विव्हॅलंट स्प्रिंग कॉन्स्टंट हेडिंग लिहिलं. लगेच एक एक्स्ट्रा पॉइंट आम्ही लिहून घेतो. रेझिस्टन्स इन सिरीज आणि रेझिस्टन्स इन पॅरल करूया. एक एक्स्ट्रा पॉइंट आठवूयात. पहिला रेझिस्टन्स, बरोबर ना? सिम्बॉल बरोबर आहे का? झिगझॅग लाईन म्हणजे रेझिस्टन्स ना. रेझिस्टन्स आणि स्प्रिंग वेगवेगळं दिसलं पाहिजे. पहिला रेझिस्टन्स R1, दुसरा रेझिस्टन्स R2, तिसरा रेझिस्टन्स R3. तुम्हाला माहिती आहे का रेझिस्टन्सचं युनिट ओहम असतं. युनिट ऑफ रेझिस्टन्स इज ओहम. जसं युनिट ऑफ लेंथ मीटर आहे. मेजर केलं पाहिजे ना, मेजर करायला काहीतरी युनिट पाहिजे. बरं, हे तिन्ही रेझिस्टन्सेस कसे आहेत? सिरीज मध्ये आहेत की पॅरल मध्ये? बिटवीन पॉइंट्स A and B, these three resistances are in series. So हे कसे आहेत? हे आहेत रेझिस्टन्सेस इन सिरीज. या सगळ्याचा इक्विव्हॅलंट, ट्रिपल लाईन म्हणजे काय? इक्विव्हॅलंट. Instead of these three resistances, you can use only one resistance between point A B. सेम इफेक्ट मिळेल तुम्हाला, काही फरक पडणार नाही सर्किट मध्ये. इलेक्ट्रिकल सर्किट, इलेक्ट्रिक कनेक्शनलाच इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणतात. या तीन रेझिस्टन्सच्या इन्स्टेड एक रेझिस्टन्स वापरला असता तरी सेम इफेक्ट मिळाला असता. करंट मॉडिफाय झाला नसता, व्होल्टेज मॉडिफाय झालं नसतं. करंट व्होल्टेज सगळं शिकवलं जाणार आहे, काळजी करू नका. बरं, मग सिरीजच्या केसमध्ये तीन रेझिस्टन्स R1, R2, R3 त्याच्याऐवजी एकच रेझिस्टन्स जर आम्हाला वापरायचा असेल तर तो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन हा R1 प्लस R2 प्लस R3 असतो. बोला यस नो, बरोबर ना? इन्स्टेड ऑफ दीज थ्री वी कॅन यूज अ सिंगल रेझिस्टन्स R1 प्लस R2 प्लस R3. बरोबर का? मग हा 2 ओहम आहे. ओहमचा सिम्बॉल कसा आहे? असा आहे ना. हा समजा 3 ओहम आहे आणि हा समजा 4 ओहम आहे. तर इक्विव्हॅलंट किती आला असता?
किती ओहमचा एकच रेझिस्टन्स वापरला असता तर चालला असतं बिटवीन पॉइंट्स ए अँड बी? किती येते ते? 9 ओहमचा एकच रेझिस्टन्स जर वापरला असता बिटवीन पॉइंट्स ए बी सर तर काम झालं असतं. तोच इफेक्ट मिळाला असता. सर्किट मधला करंट मॉडिफाय झाला नसता, व्होल्टेज पण मॉडिफाय झालं नसतं. बरोबर? समजलं? हे काय झालं? रेझिस्टन्स इन सिरीज. बर, रेझिस्टन्स इन सिरीजला एनॉलॉजी जी आहे ती आहे स्प्रिंग्स इन पॅरलल. हे रेझिस्टन्सेस इन सिरीज आहे. आता इथे हेडिंग द्या स्प्रिंग्स इन पॅरलल. जे रेझिस्टन्स इन सिरीजला ऍप्लिकेबल आहे ते स्प्रिंग्स इन पॅरललला ऍप्लिकेबल आहे. लक्षात ठेवायचं आहे फक्त. नंतर ह्या सगळ्या गोष्टी स्प्रिंग वगैरे बघा हे सगळं तुम्हाला शिकवलं जाणार आहे नंतर. आता कसं आहे त्या चॅप्टरला जेवढा पार्ट लागतोय तेवढं शिकवलं जातं. कारण स्प्रिंग पण फोर्स अप्लाय करू शकते ना. या चॅप्टर मध्ये आपण काय शिकायला लागलोय? फोर्स. बेसिकली फोर्स आणि फोर्सचे इफेक्ट्स. कारण ऑब्जेक्ट ऍक्सेलरेट वगैरे होत आहेत. बरोबर? मग या चॅप्टर मध्ये आपण फक्त फोर्स शिकतोय. तो का आला, कुठनं आला, स्प्रिंग का अपोज करतेय, स्प्रिंग कॉम्प्रेस झालं तरी अपोज करतेय, स्प्रिंग इलॉंगेट झालं तरी अपोज करतेय, याचे रिझन्स बघत नाहीये. हा, फोर्स कुठनं येतोय, कुठल्या कुठल्या सिस्टीम मध्ये फोर्स असू शकतोय तेवढं फक्त आपण बघतोय. राईट? सो या स्प्रिंग्स इन पॅरलल. सो ही लिहा पहिली स्प्रिंग. ही आहे आपली पहिली स्प्रिंग. तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1. इथं आहे दुसरी स्प्रिंग. तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K2. इथं आहे तिसरी स्प्रिंग. तिचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K3. अशा बऱ्याच स्प्रिंग असू शकतात. बिटवीन पॉइंट्स A and B we have three springs. पहिली स्प्रिंग पण बिटवीन पॉइंट्स A B आहे. बरोबर ना? हा पॉइंट Aच आहे, हा पॉइंट Aच आहे, हा पॉइंट Aच आहे, हे सगळे पॉइंट Aच आहे. मध्ये काय आहे का? मध्ये काय नाही आहे म्हणजे हे सगळे पॉइंट सेम आहेत. मध्ये काहीच नाही आहे म्हणजे हे सगळे पॉइंट सेम आहेत. मध्ये काहीच नाही आहे म्हणजे हे सगळे पॉइंट्स बी आहेत. पहिली स्प्रिंग पण AB मध्येच आहे, दुसरी स्प्रिंग पण AB मध्येच आहे, तिसरी स्प्रिंग पण AB मध्येच आहे. So या स्प्रिंग कशा आहेत? एकमेकांना पॅरलल. These springs are parallel to each other. But instead of these three springs, we could have took only one spring. एकच स्प्रिंग घेतली असती तरी चालला असतं. बिटवीन पॉइंट्स AB एकच स्प्रिंग घेतली असती तरी चालला असतं. आणि तो K इक्विव्हॅलंट कसा आहे? रेझिस्टन्स इन सिरीजचा रूल बाळांनो स्प्रिंग्स इन पॅरललला अप्लाय होतो. लक्षात ठेवायचंय फक्त इन्फॉर्मेशन. रेझिस्टन्स इन सिरीजचा रूल स्प्रिंग्स इन पॅरललला. सो K1 plus K2 plus K3. Up to this, online people reply in the chat box clear and written. CW. दरवाजा लावतोस? बाहेरचा आवाज येतो. रेझिस्टन्स इन सिरीजचा रूल स्प्रिंग्स इन पॅरलल लावला. बरोबर? ऑनलाईन पीपल CW लिहून ठेवा फक्त. क्वेश्चन सोडवू आपण नंतर लक्षात येईल की हे सगळं सिंपल आहे, काय अडचण नाही. बर. सो आर दी थिंग्स taught in today's lecture clear to all of you? पुढचा जो पार्ट आहे स्प्रिंग्स इन पॅरलल आणि रेझिस्टन्स इन सिरीज किंवा उलट सुलट जे काय ते सगळं आपण नंतर बघू. रिमेनिंग पार्ट जो आहे तो नंतर बघू. ऑनलाईन पीपल टेल मी, आर दी थिंग्स taught in today's lecture clear to all of you? येस, गुड. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आज. बरंच काही नवीन शिकलोय आज आपण. बर. टेस्ट किती वाजता आहे? 3 वाजता आहे. 3 ते 6 ऑनलाईन. बरोबर? चालेल. ठीक आहे. इन दिस लेक्चर वी विल स्टॉप एट दिस पॉइंट. ओके, चलो बाय बाय एवरीवन. लेट मी एंड द लेक्चर. गुड डे टू ऑल ऑफ यू. चलो बाय. लेट मी एंड द लेक्चर. यस, गुड डे. बाय.